अजय आणि कृष्णा भाऊ यांची ही जोडी मैदानाच्या आत सय्यद पिंपरी या संघाकडनं यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल, कारण दोन्ही फलंदाज जर बघायला गेलं तर एक हार्ड हिटर फलंदाज आहेत आपल्या संघाकडनं. परंतु दमखम दाखवत असताना मात्र महादेवपूर या संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय हरेश. एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल सकाळच्या सत्रातील. पाहायला गेलं तर नक्कीच हरेश येतोय पहिले षटक घेऊन. 11 वाजून 38 मिनिट झाल्यानंतर मात्र ओव्हर द विकेट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी तयार. आपल्या गोलंदाजीवरती मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण लावले गेले. लावत असताना पाहायचं आहे की कोणती रणनीती असेल ती मात्र महादेवपूर या संघाकडनं. शानदार क्षेत्ररक्षण ऑफ साईडला आपण पाहू शकाल की पॉईंट कव्हर, त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ लावला गेलाय. ऑन साईडला बघायला गेलं तर लेग लेग स्लिप हाय लेगच्या क्षेत्रामध्ये, त्यानंतर एक बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट कव्हर थोडासा डीप फॉरवर्डमध्ये. राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार, कारण आजच्या दिवसातील पहिला चेंडू या खेळपट्टीवर हाताळताना पाहायला मिळते हरीश यांच्याकडून. ऑन द विकेटचा सामना करण्यासाठी तयार. पहिला चेंडू यावेळेला जमीन लगतच्या कार्पेटच्या सहाऱ्याने फटका खेळला होता. वैयक्तिक आपलं खातं खोललं जाते या बॅटच्या माध्यमातून अजय भाऊ यांच्याकडून. आणि आपल्या संघाची धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळेल एक. बिनबाद एक. सुरुवात तर चांगली आहे, कारण पहिल्याच चेंडूवरती सन्मान देऊन खेळला होता आणि सन्मान देत असताना मात्र सिंगल धावेने संतुष्ट राहावं लागते. परत एकदा जाऊया मैदानाकडे, कारण दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. विकेट सुरुवातीपासून आपल्याला काढावं लागतील ते मात्र महादेवपूर या संघाला. यावेळी देखील हो शॉर्ट मिळो आपला चांगला फटका पाहायला मिळाला होता. एक कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु थोडीशी बेस फील्ड जिथे एक धाव होती तिथे मात्र चहलकदमी करत असताना दुसरी धाव देखील काढली जाते दोन्ही फल बॅटरच्या माध्यमातून. बघायला गेलं तर अजय आणि कृष्णा यांच्या तालमीला एक अच्छा पाहायला मिळतोय या मैदानाच्या आत. 2 धावरती खेळतोय तो कृष्णा आणि एक सिंगल धावरती खेळतोय तो अजय. कुल मिलाकर धाव संख्या 3. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. अंगात नाही बळ, चिमटा घेऊन पळ, चेंडू सीमा पार निघून जातोय षटकारांसाठी. परत एकदा जाऊया आपण मैदानाकडे. षटकार आल्यानंतर मात्र वापसी करावी लागेल ती मात्र कृष्णा यांना, हरीश यांना. यावेळेला देखील लॉंग ऑनच्या वरती बॅक टू बॅक 2 चेंडूवरती आपण पाहतोय. हा देखील चांगला फटका पाहायला मिळाला होता. परत एकदा 6 जातोय षटकारांसाठी. षटकार गेल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 15. ही धावसंख्या सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या. परत एकदा आपण पाहतोय की नक्कीच 2 षटकार तर मारले. तिसरा षटकार जर मला तर नक्कीच कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टोअर यांच्याकडून नक्कीच 200 रुपयाचे कॅश प्राईज आलं होतं, परंतु मात्र सन्मान देऊन प्लेसमेंट केला होता. ह्या चेंडूवरती देखील 2 धावा येतात. एक चांगली अशी तालमील पाहायला मिळते, कारण बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर ही रणनीती असते अनुभव फलंदाजाची. आपण पाहू शकाल की क्रिकेटमध्ये अक्षरशः प्रत्येक चेंडूवर तर षटकार चौकार तर येतात असे नाही, परंतु मात्र नक्कीच आजच्या दिवसातील जर बघायला गेले तर नक्कीच कार्तिक आणि प्रतीक किराणा स्टॉलचे मालिक आदरणीय सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्याकडून नक्की 500 रुपयांची कॅश प्राईज आली आजच्या दिवसातील परत टुर्नामेंट्समध्ये. ज्या फलंदाजाने 3 लगातार जर षटकार मारले तर 500 रुपयांची कॅश प्राईज येईल, परंतु ह्या शेवटच्या चेंडूवरती मात्र बिग षटकार पाहायला मिळतोय. षटक संपतंय. एंड ऑफ द ओव्हर 1. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. हरेश भाऊ यांचं थोडंसं एक एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला मिळतंय. धाव संख्या कुल मिलाकर पाहायला मिळते ती मात्र बिनबाद सय्यद पिंपरी या संघाची 23.
हो यावेळेला देखील कॉट अँड बॉल्ड डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता. थोडीशी मिस फील्ड परंतु वा शानदार बॅकअप केलंय आणि बॅकअप करत असताना चौकार जाता जाता मात्र वाचवलंय. 2 धावा तर काढल्यात परंतु 2 धावा आल्यानंतर धावसंख्या 25 आकड्यावरती सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या. आजच्या दिवसात बघायला गेलं तर नक्कीच कार्तिक आणि प्रत्येक किराणा स्टोअरचे मालिक आपण पाहू शकाल. सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांनी लगातार 3 षटकार जर मारले गेले तर 500 रुपयांची कॅश प्राईज आली. अभिनंदन सर. यावेळेला सन्मान देऊन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये थोडासा बॅकफुटवर येऊन खेळला होता. फ्लिक केलं होतं. करत असताना आपण पाहतोय की जिथे मात्र थोडीशी मिस फील्ड झाली होती. हातात तर चेंडू होता परंतु मात्र जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव देखील काढली जाते आणि काढत असताना आपली संघाची धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये नेली जाते. कारण 5 षटकांचा सामना असेल आणि त्यानंतर 3 धावांची पेनल्टी लागल्यानंतर मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यात कुठलीच कसर सोडत नाही दोन्ही फलंदाज. विकी भाऊ नक्कीच पहिलं षटक खरेस भाऊ यांनी केलं होतं. 23 धावा खर्च केला होता. त्यांची वापसी करत असताना कुठेतरी रोखलं जाते. ते मात्र महादेवपूर या संघाकडनं दोन्ही संघ मजबूत असल्या कारण मात्र एक मोठी धावसंख्या तर पाहायला मिळेलच. यात मात्र नक्कीच संघ नसेल परंतु मात्र रोखण्याचे काम देखील केले जाते विकी भाऊ यांच्याकडनं एक राऊंड विकेटचा मारा करत असताना. शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकला होता. त्यात मात्र नक्कीच एक शक्तिशाली प्रहार खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि चेंडू यांचा एक सुरेख संगम तर झाला नाही. आपल्याच फ्लो थ्रू मध्ये मात्र एक चेंडूला अडवलं गेलं होतं आणि अडवत असताना कुठल्याही प्रकारची धाव नसेल कारण एक चेंडू मात्र डोट्स काढला गेला तर नक्कीच प्रेशर येऊ शकतो. तो मात्र सय्यद पिंपरी या संघावरती कारण एकमेकांसमोर बरेचसे या क्रिकेटच्या महासंघामध्ये खेळले असतील आणि कोण कसा खेळेल त्यांना मात्र नक्कीच ठाऊक आहे आणि ठाऊक असल्या कारण मात्र एक नियंत्रण की 7 गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र विकी भाऊ यांच्याकडून. यावेळेला गलीमधून काढण्याच्या प्रयत्नात सफल तर झालाय. कट केला होता त्या ठिकाणी शानदार असं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहतोय की एक सिंगल धावने धावसंख्या पाहायला मिळते ती 28 बिनबाद 28 सय्यद या पिंपरी संघाची धावसंख्या. सुरुवात तर चांगली केली आणि सुरुवात चांगली करत असताना दुसरं षटक पॉवर प्लेचं सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकत असताना विकी भाऊ गोलंदाजी करतोय. शानदार अटॅक परंतु दोन्ही संघाची तुलना केली तर एक अच्छा खासा समाचार घेत असताना दोन्ही बॅटर मात्र आक्रमक आगाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या मैदानाच्या आत. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्ले संपतोय. पॉवर प्लेच्या लेखाजोखा बघितला गेला तर कुल मिलाकर धावसंख्या 28 बिनबाद सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर खरे उतरत असताना एक अंपायर तुम्हाला विनंती असेल की नक्कीच चेंडू आपल्याकडे षटक संपल्यानंतर चेंडू आपल्याकडे घ्यायचा आहे. शानदार सुरुवात बघायला गेलं तर नक्कीच 14च्या सरासरीने धावसंख्या जमवली जाते ती सय्यद पिंपरी या संघाकडनं अजूनही मजबूत स्थितीमध्ये कारण विकेट अद्याप जाऊ दिल्या नाहीत. अजूनही आपली 9-10 विकेट्स आपल्या चमूमध्ये आहेत. बघायचं आहे की एक्सिलेटर कोणत्या पद्धतीने चेंज केला जातील. रणनीतीच्या मुताबिक मात्र फलंदाजी पाहायला मिळते अजय भाऊ आणि कृष्णा यांच्याकडून. चेतन भाऊ येतोय. यावेळेला नक्की संधी निर्माण झाली. कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र सुंदर झेल. फर्स्ट विकेट इज गॉन. बॅक टू द पेले. एक मोठा झटका लागतोय सय्यद पिंपरी या संघाला. कृष्णा फलंदाज बाद होते. माघारी प्रत्येक गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. जे अपेक्षा केली जात होती की तेज रफ्तारच्या गतीने येईल का परंतु लॉंगॉनच्या वरती एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शानदार कॅच पकडला आदित्य भाऊ यांनी आणि पकडत असताना आपल्या संघाला पहिली सफलता मिळवून देण्याचे काम देखील केलं ते मात्र चेतन भाऊ यांच्याकडनं. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत येतोय ते मात्र अजय भाऊ यांना साथ देण्यासाठी मिस्टर अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार परत एकदा. यावेळेला आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये शानदार अटॅक वा कारण तारीफ करावी लागेल. टाळ्याच्या गजात मात्र नक्कीच स्वागत केले जाते. सांगितले जाते नाही की साथ द्या प्रतिसाद द्या जमलं तर दाद द्या कारण वेळ अजून गेलेली नाही आणि वेळ अजून जात नसताना मात्र शानदार चेतन भाऊ यांची गोलंदाजी पाहायला मिळते कारण एक विकेटची शिकार मिळाल्यानंतर थोडासा प्रेशर टाकला जातोय फलंदाजावरती. हो आता मात्र नियंत्रण चुकतंय.
अतिरिक्त धावामध्ये भर पडली जाते. भर पडत असताना आपण पाहतोय की नक्कीच शानदार अटॅक करत असताना जिथं मात्र पहिलं षटक हरेश भाऊ यांनी टाकलं होतं 23 धावा खर्च केला होता तिथं मात्र आपण पाहू शकाल की रोखण्याचे देखील महत्व काम करतात मिडल ऑर्डरचे गोलंदाज. शानदार वापसी परंतु अटॅक करणे गरजेचे असेल सय्यद पिंपरी या संघाला. हो अक्षय भाऊ नक्कीच नॉन स्ट्राईक अँड फलंदाज आपण पाहू शकाल की नक्कीच अजय हा एक चांगला विस्फोटक फलंदाज मानला जातोय. त्यांना जे स्ट्राईक दिली एकेदुकीने तर नक्कीच चांगलं होईल परंतु मात्र काय गोलंदाजी पाहायला मिळते ती या चेतन भाऊ यांच्याकडनं. राईट आर्म ओव्हर द मारा करत असताना ऑस्ट्रमच्या ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता आणि टाकत असताना बॅट आणि चेंडू यांच्या तर संपर्क झाला नसल्या कारण मात्र एक सुरेख चेंडू आणि सुरेख चेंडू देत असताना थोडंसं कानमंत्र दिले जाते कारण एकेदुकीने जर षटकार चौकार तर आले परंतु एकेदुकीने धावसंख्या देखील बनवणे गरजेचे असते. यावेळेला देखील नक्कीच चेंडू सोडून दिला होता ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा मात्र नक्कीच लेंथ लाईन जो स्ट्रॉंग झोन आहे त्या स्ट्रॉंग झोनमध्ये चेंडू काही टाकला जात नाही आणि टाकत नसताना मात्र ज्यांचा जो वीक झोन आहे त्याच वीक झोनमध्ये चेंडू टाकला जातोय आणि मात्र नक्कीच नाराज होते कारण ह्याच षटकामध्ये बघायला गेलं तर नक्कीच 2-3 चेंडू लगातार निर्धाव काढलेत आणि निर्धाव काढत असताना एक नक्कीच कॉन्फिडन्स वाढवला जातोय या गोलंदाजाचा. यावेळेला देखील लॉ फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा अंदाज चुकतोय. अंदाज चुकल्यानंतर आपण पाहतोय की नक्की थोडीशी चेहऱ्यावर तर स्माईल तर आहे परंतु मात्र नक्कीच टाळ्याच्या गजात परत एकदा चेतन भाऊ यांचे मात्र नक्कीच प्रोत्साहन वाढवले जाते कॉन्फिडन्स वाढवले जाते. लाजबाब गोलंदाजी इथं मात्र हरेश भाऊ यांच्या षटकात षटकार मारले होते चौकार मारले होते तिथं मात्र नक्कीच रोखण्याचे काम केले जाते ते मात्र महादेवपूर या संघाकडं कानमंत्र दिले जाते वारंवार अजय भाऊ यांच्याकडून अक्षय यांना परंतु मात्र कृष्णा लवकर बाद झाल्यानंतर मात्र कोणतरी अक्षय जो वन डाऊनला आला होता या चेतन भाऊ शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. आता मात्र वाईटचा कॉल येतोय. अतिरिक्त धावांची संख्या जर बघायला गेली तर 2 धावसंख्या कुल मिलाकर धावसंख्या आपण पाहू शकाल 30 या आकड्यावरती 1 बाद 30 ही धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र सय्यद पिंपरी या संघाची. एक शानदार गोलंदाजी परंतु सांगितलं जाते ना की कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला ते माहित नाही पण माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच आम्हाला स्वराज्य देऊन गेलाय आणि स्वराज्य देऊन देत असताना सांगाल की नक्कीच यावेळेला आपण पाहतोय परत एकदा ऑन साईडला मोडलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्र म्हणतो गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना जेव्हा नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जात होता त्या ठिकाणी मात्र थ्रो तरी पहिला होता परंतु मात्र षटक संपतंय. षटक संपल्यानंतर धावसंख्या कुल मिलाकर सय्यद पिंपरी या संघाची 1 बाद 32 धावसंख्या. आता मात्र स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय रिक्स्टोली मैदानाच्या आत. कलात्मक गोलंदाजी पाहायच्या माध्यमातून ऑन साईडला मात्र सटकून डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता लॉंगनच्या रिजनमध्ये येतोय बाहेरच्या एक धाव काढली जाते दुसरी धाव हो दुसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न केला होता परंतु मात्र अक्षय हा फलंदाज बाद होतोय. अक्षयच्या स्वरूपात मात्र दुसरा झटका लागतोय तो सय्यद पिंपरी या संघाला. चौथा षटक बारगती पथावर चालू असताना मात्र नक्कीच जो प्रेशर टाकला होता सय्यद पिंपरीच्या फलंदाजावरती तो मात्र अद्यापही कोणतेही फलंदाज सवरू शकले नाही कारण अजय अजूनही सुरक्षित आहे आपल्या क्रीजवरती सलामी बॅटर परंतु त्यांचे साथ देण्यासाठी येतोय नेक्स्ट बॅटर एक अनुभवी वन क्वालिटी प्लेयर सय्यद पिंपरी या संघाकडनं कैलाश. राईट आर्मवर विकेटचा मारा करण्यासाठी परत एकदा आदित्य यावेळेला देखील ऑन साईडला मोडलाय त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑन जर बघाल तर खाली क्षेत्र आहे खाली क्षेत्र सेकंड मात्र लॉंग ऑन वरून मात्र एक लंबी दौड मारावी लागत होती परंतु मात्र नक्कीच एक नजदीकी मामला प्रश्न विचारला जाते अंपायरला परंतु मात्र सुरक्षित पोहोचलाय की नाही रन आउटचा मात्र नक्कीच रिव्ह्यू चेक केला जाते कारण अंपायर यांना काही समजलं शकलं नसल्या कारण मात्र खेळ थांबतोय आणि खेळ थांबत असताना डिसिजन पेंडिंगवर आहे.
नक्कीच हा निर्णय अंपायरच्या पक्षामध्ये जाते, कारण नॉट आउटचा इशारा म्हणजे 2 धावा आणि 2 धावा आल्यानंतर धावसंख्या तर पुढे सरसाल पुढचा चेंडू परत एकदा ऑन साईडला परत एकदा एक शक्तिशाली प्रहार लॉंगनच्या रिजन मध्ये येतोय. त्या ठिकाणी सुंदर एक क्षेत्ररक्षण जिथे एक धाव काढली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु सटीक थ्रो पाहायला मिळाला होता नॉन स्ट्राईक हँडला. आता मात्र स्ट्राईक मिळते एक अनुभवी फलंदाज मिस्टर कैलास भाऊ यांना. धावसंख्या कुल मिलाकर सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या 36 धावसंख्या. यावेळेला खूप सारा फटका पाहायला मिळतोय, डीप थोडासा स्क्वेअर खेळलेला फटका. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल की शानदार क्षेत्ररक्षण षटक थ्रो तर येतोय ना स्ट्राईक हँडला, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. षटक संपते. षटक नंबर 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 बाद 38 सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या. आता मात्र शेवटचं षटक पाहायचं आहे की महादेवपूर या संघाकडनं कोण घेऊन येते. कुठं कुठे एक समयला असं वाटत होतं की नक्कीच 50 चक्रात येतील, कारण अजय भाऊ आणि कृष्णा यांची चांगली पार्टनरशिप जमत होती, परंतु मात्र काही कमालची गोलंदाजी केली होती. विकी भाऊ यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आपण पाहतो की नक्कीच शानदार गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखण्यात यश मिळवले ते मात्र महादेवपूरच्या गोलंदाजांनी. चेतन परत एकदा येतोय. वैयक्तिक आपलं त्यांच्या दुसरं षटक पारीचं शेवटचं षटक घेऊन येतोय. शानदार गोलंदाजी केली होती. राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी तयार. परत एकदा अजय भाऊ स्ट्राईकला. यावेळेला एक फ्लिक शॉट केलाय चांगला, परंतु मात्र नक्कीच चांगली जाते नक्की अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. शानदार झेल पकडलाय. एक सलामी वीर फलंदाजाचा अंत होतोय. विकेट नंबर 3 तिसरा झटका लागतोय सय्यद पिंपरी या संघाला. त्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय. अजय भाऊ बाद झाल्यानंतर ओम जातोय. चेतन भाऊ यांना मात्र नक्कीच दुसरी किंवा तिसरी सफलता मिळते या मैदानाच्या आत. शानदार गोलंदाजी, कारण जेव्हा मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी आलं होतं त्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती, आणि जेव्हा पारीचे शेवटचे षटक टाकण्यासाठी आलं होता ह्या षटकात देखील पहिल्या चेंडूवरती शानदार झेल पकडण्यात भाग पाडलं होतं, आणि भाग पाडत असताना आपली संघाला एक विकेट परत एकदा मिळवून दिली. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय ओम. कैलास यांना साथ देण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी एक किफायती गोलंदाजी मिळावी लागेल. सांगितले जाते ना, आयुष्यात सर्व हारला तरी चालेल, पण हिंमत कधी हारू नका, कारण हीच किंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते, आणि ती प्रेरणा मिळते चेतन भाऊ यांना. यावेळेला दमदार, जानदार आणि वजनदार बिग षटकार पाहायला मिळतोय. डीप फॉरवर्ड षटकार. सांगितले जाते ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतोय तो बुद्धिमान, पण जो संधीचे सोनं करतो तोच खरा विजेता ठरतोय. आणि ह्या चेंडू मात्र नक्कीच ओम भाऊ आणि नक्कीच विजय ठरतोय, कारण एक बिग षटकार पाहायला मिळाला. कुल मिलाकर धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 44. आमचे व्हॉलेंटियर तिकडे असतील तर नक्कीच चेंडू आणण्यासाठी जायचे आहे मित्रांनो. जेव्हा आपण मग पेव्हिलियन मध्ये सेट होऊन गेला होता हा ओम भाऊ, पहिल्याच चेंडूवरती मात्र आपण पाहतो की विकेट मिळाली होती चेतन भाऊ यांना, परंतु मात्र काय अटॅक केला होता अक्रॉस द लाईन जाऊन, जेव्हा मात्र बॅट आणि चेंडू यांचा मात्र जेव्हा संपर्क झाला तेव्हा थोडासा डीप ऑन साईडला डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये एक बिग षटकार. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी बघायला गेलं तर विकेट तर केले 3 महत्वपूर्ण विकेट केल्यानंतर अजूनही जो फलंदाजीचा जो सिलसिला आहे, जो रनांचा सिलसिला आहे तो मात्र चालू आहे, आणि चालू होत असताना कैलास भाऊ यांची मात्र उत्तम साथ लाभते ओम भाऊ यांना. कानमंत्र दिले जाते आणि कानमंत्र देणे गरजेचे असते, कारण जी लाईन टाकली होती मागच्या वेळेस ह्याच गोलंदाजाने ते मात्र अक्षय भाऊ यांना प्रत्येकदा खेळ चालू होतोय, कारण षटकार मारल्यानंतर आमचे व्हॉलेंटियर तिकडे चेंडू आणण्यासाठी जायचे. प्रत्येकदा चेतन येतोय. यावेळेला क्लोजला जाऊन परत एकदा खेळलाय, थोडासा डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये जातोय. एकदा पूर्ण केली जाते की नाही, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कैलास भाऊ आणि ओम यांची पार्टनरशिप जमत असताना लगातार स्ट्राईक दिली जाते ती ओम भाऊ यांना. 50 चक्रात तर नक्कीच पोहोचतील. धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 3 बाद 46 46 धाव संख्या.
सय्यद पिंपरी या संघाची सुरुवात चांगली केली होती, परंतु सुरुवात देत असताना कुठेतरी अंजाम लावला होता रनावरती, परंतु मात्र ओम भाऊ यांचा एक प्रतिकार, एक चांगला आघात पाहायला मिळतोय. पाहायचे की नक्कीच्या विकेटच्या पाठीमागे यष्टीच्या पाठीमागे विकेट किपर यांच्याकडे चेंडू होता, परंतु चेंडू स्टंपला लावल्यानंतर कुठेतरी क्रीजमध्ये पोहोचला होता की नाही कैलास भाऊ पाहायचे, परंतु मात्र फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र हा चौथा झटका लागतोय सय्यद पिंपरी या संघाला. इथे मात्र नक्कीच जो रिव्ह्यू घेतला होता तो फलंदाजाच्या पक्षामध्ये जातोय. नॉट आउटचा इशारा, म्हणजे सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. परत एकदा खेळ चालू होतोय, कारण जे डिसिजन होते पेंडिंगवर रनआउटचे ते मात्र नक्कीच फलंदाजाच्या पक्षामध्ये गेलं होतं. रिव्ह्यू घेतल्यानंतर परत एकदा चेतन गोलंदाजी करण्यासाठी तयार. यावेळेला चांगला फटका डीप मिड विकेट मध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक तयार आहे. एक धाव पूर्ण केली जाते. सटिक थ्रो इथे नॉन स्ट्राईक एंडला. ओहो, हातात जर पकडला असता तर परत एकदा बॅकअप केलं होतं, परंतु एक तेज आउटफील्ड तेज असल्या कारण मात्र ओव्हर थ्रोच्या धावा मिळतात, आणि ओव्हर थ्रोच्या धावा मिळत असताना आपण पाहतो की चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात आता मात्र परत एकदा संधी निर्माण झाली होती रन आउटची, परंतु मात्र पूर्ण केल्यात, म्हणजेच 4 धावा, आणि 4 धावा येत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती 51. 3 बाद सय्यद पिंपरी या संघाची धावसंख्या. आता मात्र की चेतन भाऊच्या या षटकातील शेवटचा चेंडू असेल, आणि शेवटचा चेंडू असल्या कारण आपण पाहतोय की नक्कीच मिस्टर कैलास भाऊ हा स्ट्राईकला येतोय. शेवटच्या षटकार पाहिजे की कोणत्या पद्धतीने फिनिश केले जाते. यावेळेला एक दरम्यान जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात आपल्याला पाहतोय की नक्कीच पॅडला चेंडू लागला होता. लागल्यानंतर आपण पाहतो की एक धाव तर कंप्लीट केली, आणि एक धाव पूर्ण करत असताना दुसरी धाव खाली जाते की नाही, परंतु मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पहिली इनिंग संपते. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 4 बाद 52 धावसंख्या सय्यद पिंपरी या संघाची, आणि टार्गेट आव्हान ठेवले गेले महादेवपूर या संघासमोर मात्र 5 षटकामध्ये 53 धावांचं. प्रतीक भाऊ तुम्हाला दुकानावर बोलवले, कुठे असतील त्यांनी नक्कीच आपल्या दुकानाकडे जायचे. प्रतीक भाऊ बोंबले,
आमच्या समालोचन कक्षातून तुमच्यापर्यंत जर नक्कीच प्रतिकभाव आवाज येत असेल तर आपण दुकानाकडे जायचे आहे. मात्र नक्कीच या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाली होती. सय्यद पिंपरी या संघाकडे जर बघायला गेलं तर 52 धावा जोडल्या गेल्यात, परंतु त्यात बघायला गेलं तर 3 धावांची पेनल्टी लागली गेली होती. बघायला गेलं तर नक्कीच महादेवपूर या संघाला जे 53 धावांचे टार्गेट दिलं होतं ते मात्र आता 50 धावांचे टार्गेट असेल, कारण ॲड केलं गेले, कारण पेनल्टी लागली होती ती सय्यद पिंपरी या संघाकडे. याची कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे, कारण आजच्या दिवसातील हा पहिलाच सामना. तर पुढील सामना असेल गंगा म्हाळुंगी विरुद्ध टीचर 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉच करून घेण्यासाठी जायचे आहे. गंगा म्हाळुंगी आणि टीचर 11 दोन्ही संघ उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी आमच्या फॅमिली बॉईज जवळगाव या गॉर्कमेंटच्या माध्यमातून सरसर स्वागत करतोय. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स समोर येऊन टॉचविन करून घ्यायचे आहे. गंगा म्हाळुंगी आणि टीचर 11 दोन्ही संघ उपस्थित असतील. कर्णधारांना विनंती असेल आपण मित्रांनो टॉचविन करून घेण्यासाठी यायचे, कारण हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. आजच्या दिवसातील तो दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पुरती प्रथम फलंदाजी करत असताना सय्यद पिंपरी या संघाने 53 धावा जमवल्या होत्या, परंतु 3 धावांची पेनल्टी लागल्या कारणाने 50 धावांचे आव्हान हे मात्र महादेवपूर या संघासमोर ठेवण्यात आले. या ठिकाणी पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर मात्र मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सय्यद पिंपरी. कालच्या दिवशी जर बघायला गेलं तर नक्कीच पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला होता, तो मात्र नळवाडी आणि देवरगाव यांच्या दरम्यान. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृष्णा भाऊ आपण आपला संघ मैदानात घेऊन जायचा आहे. उशीर होतोय मित्रांनो. नक्कीच काय असेल आपल्या सलाम असला तो मैदानात करू शकताय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. उशीर होतोय. 12:06 झाल्यानंतर हा कुठेतरी 12:30 किंवा 1च्या दरम्यान सामना संपायला हवा होता, परंतु मात्र थोडासा लेट आजच्या दिवशी देखील सामने लेट पाहायला मिळाले आणि त्याच्या कारणाने पहिली इनिंग थोडीशी 12:06 संपल्यानंतर दुसरी इनिंग कुठेतरी 12 किंवा 10 मिनिटांनी चालू होतील. परंतु कर्णधारांना विनंती असेल आपला संघ मैदानाच्या आत घेऊन जायचे आहे. पुढील सामना असेल गंगा म्हाळुंगी विरुद्ध टीचर 11. मी विनंती करेन सन्माननीय कुंदन भाऊ बदादे यांना विनंती करेन की आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र गंगा म्हाळुंगी आणि टीचर 11 यांच्या दरम्यान. सन्माननीय कुंदन भाऊ बदादे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकचे कौल होईल. दोन्ही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे मी परत एकदा फॅमिली बॉईज जवळगाव या गॉर्कमेंटच्या माध्यमातून सरसे स्वागत करेन. श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही आपण प्रतियोगिता पाहतोय. आमच्या या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचे देखील मी सरसे स्वागत करेन. सबस्क्राईब करायला विसरू नका. नाणेफेकचे कौल होते दुसऱ्या सामन्याचं गंगा म्हाळुंगी आणि टीचर 11 यांच्या दरम्यान. सलामीची जोडी मैदानाच्या आत देखील आपल्याला पाहायला मिळते, ती मात्र महादेवपूर या संघाकडं. आदित्य आणि प्रवीण भाऊ यांची सलामीची जोडी मैदानाच्या आत 50 धावांचं आव्हान, कारण 52 धावा तर जमवल्या गेल्या होत्या, परंतु 3 धावांची पेनल्टी लागली होती. ती मात्र सय्यद पिंपरी या संघाकडे त्या मायनस केल्यानंतर 50 धावांचे टार्गेट महादेवपूर या संघासोबत. टीचर 11 या संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गंगा म्हाळुंगी या संघाला सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाच्या उतरावं लागेल, कारण हा सामना संपल्यानंतर आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांची गर्दी वाटे आलेल्या एकदा तमाम सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या पंचक्रोशीतील आलेल्या एकदा आपण क्रिकेट प्रेमिकांच्या प्रत्येकदा मी या फॅमिली बॉईज रवळगाव गॉर्कमेंटच्या माध्यमातून सरसं स्वागत करतोय, कारण एक चुरशीचा सामना आणि चुरशीचा सामना होत असताना आपण पाहू शकाल की एक शानदार फलंदाजी तर केली होती सय्यद पिंपरी या संघाने. अजय आणि कृष्णा यांनी एक दमदार सुरुवात करून आपल्या संघाला कुठेतरी 50च्या घरात पोहोचवली, परंतु मात्र त्यांच्या प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानाच्या आत 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, ते महादेवपूर या संघाकडून. 30 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण लावले गेले. मित्रांनो विनंती असेल की नक्कीच आपला क्षेत्ररक्षणची जागेवरती जाऊन थांबायचं आहे, कारण क्षेत्ररक्षण करून घ्यायचं आहे. उशीर होते मित्रांनो.
पहिले षटक घेऊन येतोय तो मात्र सय्यद पिंपरी या संघाकडे एक अनुभवी वन क्वालिटी प्लेअर कैलास येतोय. शानदार फलंदाजी केली होती, शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहिला होता आणि टिकून राहत असताना चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना आपल्या संघाला 50च्या घरात पोहोचवली. कारण 52 धावा जमवल्या होत्या, 53 धावांच्या आव्हान, परंतु 3 धावांची पेनल्टी लागल्या कारण 50 धावांचं आव्हान असेल हे मात्र नक्कीच मनात ध्यानात ठेवा आणि त्या हिसाबे आपल्याला एक शॉट समजून गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी तयार होतोय. स्ट्राईकला परवीन, नॉन स्ट्राईकला आदित्य. मात्र दुसऱ्या इनिंगचा हा चेंडू मात्र खेळपट्टीवर हाताळला जातोय कैलास यांच्याकडून. पहिला चेंडू असेल पहिल्या षटकातील. सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या हातामध्ये सरळ जातोय. कुठल्याही प्रकारची मात्र घबराट नाही आणि घबराट नसल्याकडे मात्र एक चुस्त फिल्डर सांगितले जाते की शानदार क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव नसेल, कुठल्याही प्रकारचे नुकसान नसेल. अजूनही पहिला चेंडू निर्धाव आणि निर्धाव गेल्यानंतर फील्डमध्ये ऑन साईडला आपण पाहतोय की शॉट मिडॉन जो थोडासा डीप फॉरवर्डमध्ये होता त्याला मात्र शॉट मिडॉनला बोलवली. त्यानंतर ऑन साईडला शानदार क्षेत्ररक्षण लावले गेले. लेग लॉंग लेग गेलीमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर शॉर्ट कव्हर. यावेळेला चांगला पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना बिलकुल शानदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र नक्कीच दुसऱ्या चेंडूची जी निगाही होती ती मात्र नक्कीच बरकरार ठेवली होती आणि बरकरार ठेवत असताना एक शानदार अटॅक केला होता. अटॅक करत असताना थोडासा फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. या ठिकाणी मात्र ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये खाली क्षेत्र होतं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावले गेले कारण लॉंग ऑफ जो होता तो मात्र 30 यार्ड सर्कलच्या मधोमध 30 यार्ड सर्कलच्या मधोमध शॉर्ट मिडॉपला बोलवले गेले. आता मात्र लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक लावला गेले आणि जो शॉर्ट मिडॉन 30 यार्ड सर्कलच्या मधोमध होता तो मात्र थोडासा डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये लावला गेला कैलास भाऊ यांनी. यावेळी ऑन साईडला परत एकदा जगा बनवून खेळला होता परवीन यांच्या बॅटच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. एक फटका तर चांगला होता, सपाट मैदान आहे परंतु मात्र सीमापार तर जाऊ दिला नाही. परंतु एक गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना या चेंडूवरती देखील 2 धावा, कुल मिलाकर धावसंख्या महादेवपूर या संघाची बिनबाद 6. सांगितले जात नाही की डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. त्याचप्रमाणे मात्र नक्कीच संकट तर येतेही. ते मात्र सय्यद पिंपरी या संघाकडे कारण पहिल्या षटकात जर महत्वपूर्ण 2-3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच वापसी करू शकतोय सय्यद पिंपरी हा संघ. यावेळेला देखील एक शोल्डरचा वापर केला होता. खांद्याचा वापर करत असताना कुठेतरी नक्कीच कॉन्फिडन्स वाढवला जातोय. एक अनुभवी गोलंदाज आहे, कलात्मक गोलंदाजी मानली जाते या संघाकडनं कारण त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स होत असताना मात्र आपल्याला ह्या मैदानाच्या आत पाहायला मिळते. या पद्धतीने मात्र एक चौकार मारला होता आणि 2 धावा आल्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू टाकला होता. परत एकदा डाऊन द ग्राउंड फटका, सिद्ध बॅटने खेळला हा फटका परंतु मात्र थोडीशी चेंडूची गती कमी होत असल्या कारण मात्र सीमापार तर जाऊ दिला नाही. परंतु लॉंग ऑनचा एक क्षेत्ररक्षक जेव्हा चेंडूला अडवते तेव्हा परत एक संधी होती 2 धाव घेण्याची, ती पूर्ण केली जाते आणि 2 धावानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र बिनबाद 8 या आकड्यावरती धावसंख्या महादेवपूर या संघाची. सय्यद पिंपरी या संघाला जिंकायचे असेल तर नक्कीच सुरुवातीला झटके द्यावे लागतील कारण बघायला गेलं तर नक्कीच आदित्य आणि प्रवीण हे चांगले हिटर फलंदाज मानले जातात. त्यांच्यावर एक विश्वास दाखवला जाते परंतु एक कलात्मक गोलंदाजी करून विकेट काढण्याचे अजूनही संघर्ष चालू आहे. यावेळेला फायनल एक खेळलाय फटका, षटकार जातोय की चौकार परंतु 1 बाउन्स 4 रन. आजच्या दिवसातील नक्कीच फलंदाजांना संधी असेल. कार्तिक आणि प्रत्येक किराणा स्टोअरचे मालिक सन्माननीय लाखनभाऊ बोंबले याच्याकडून 3 षटकार जर मारले गेले तर नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राईज आहे आजच्या या पुऱ्या दिवसातील आणि 3 लगातार चौकार देखील मारले गेले तर नक्कीच 500 रुपयाचे कॅश प्राईज. अभिनंदन सर. हे मात्र नक्कीच बॅटर फलंदाजासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आली, परवणी आली आणि विकेट गोलंदाजासाठी देखील ही सुवर्ण संधी असेल. लगातार 3 विकेट काढले गेले तर 500 रुपयांचे कॅश प्राईज. दोन्ही फलंदाजांना देखील असेल, गोलंदाजांना देखील एक सुवर्ण संधी परवणी आली सन्माननीय लाखनभाऊ बोंबले यांच्याकडनं. अभिनंदन सर. परंतु आपण पाहतो की पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जर बघायला गेली तर बिनबाद 12. सुरुवात तर चांगली आहे परंतु परत एकदा आपलं वैयक्तिक पहिलं षटक पारीचे दुसरं षटक घेऊन येतोय. एक सेकंड मॅन्डेटरीचं पॉवर प्लेचं षटक घेऊन येण्यासाठी सोमनाथ.
सुरुवात तर चांगली पाहायला मिळाली होती ती सय्यद पिंपरी या संघाकडे देखील, जेव्हा कृष्णा आणि अजय यांनी दमदार सुरुवात केली होती. पहिल्याच षटकात 23 धावा काढल्या होत्या, परंतु मात्र कृष्णा यांची विकेट गेल्यानंतर अक्षय आणि जेव्हा अजय भाऊ फलंदाजी करत होते तेव्हा मात्र कुठेतरी रनावरती अंकुश लावला गेला होता. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मार्क करण्यासाठी तयार. शॉर्ट पिच डिलिव्हरी पॉइंटच्या डोक्यावरून काढलाय, थोडासा डीप स्कोर खेळलेला फटका, सीमा पार 4 रन. चालले जाते ना की राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना शोल्डरचा तर वापर केला होता, परंतु आखूड टप्पीचा चेंडू मात्र ऑफस्टमच्या बाहेर गेला होता. तेव्हा मात्र नक्कीच आदित्य यांच्या बॅटच्या मधून दमदार फटका पाहायला मिळाला होता. कधी कोणाला हरवण्याचा प्रयत्न करू नका, नेहमी सर्वांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा आणि ते मन मात्र जिंकले ते आदित्य यांनी. चौकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 16. सुरुवात चांगली झाली. आमचे व्हॉलेंटियर असतील तर नक्कीच चेंडू आणण्यासाठी जायचे आहे मित्रांनो. फॅमिली बाई जवळगावचे व्हॉलेंटियर असतील, आमचे जे लहान चिल्ड्रन मुले असतील त्यांनी चेंडू शोधण्यासाठी जायचे, त्या ठिकाणी जाऊन थांबायचे. खेळ थांबतोय आणि खेळ थांबत असताना परत एकदा तमाम आमच्या पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या रसिकांच्या तसेच आमच्या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले क्रिकेट प्रेमी त्यांचे देखील मी सरचं स्वागत करतोय. सबस्क्राईब करायला विसरू नका, परंतु मात्र नक्कीच स्वागत केले गेले ते मात्र या गोलंदाजाचं सोमनाथ भाऊ यांचं. ऑन साईडला मला शॉट मिळवण्याच्या रिजनमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर सट्टिक थ्रो मारला होता. निशाणा चुकला, परंतु निशाणा चुकत असताना सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये प्रवीण भाऊ. पार्टनरशिप जमते, पार्टनरशिप जमत असताना पार्टनरशिप तोडावी लागेल सय्यद पिंपरी या संघाकडनं, कारण सांगितलं की सकाळच्या सत्रातील हा सामना आपल्याला पाहायला मिळत असताना आपण पाहतोय घड्याळामध्ये 12 वाजून 16 मिनिट झालेत आणि 16 मिनिट होत असताना आपण पाहतो की वन्नी दिंडोरी, नाहीतर नक्कीच या दुपारच्या एक क्षेत्रात आपल्याला घरी जावं लागेल. क्लॉज किपिंग असल्या कारण मात्र ही रणनीती चांगली असेल, ही लेंथ चांगली असेल ती मात्र सोमनाथ भाऊ यांना, कारण लय मिळवणे गरजेचे आहे, परंतु एक जी लेंथ बिघडवण्याचे काम केलं होतं ते आदित्य यांनी. 50 धावांचे टार्गेट, कारण पेनल्टी लागली होती ती सय्यद पिंपरी या संघावरती. एक धाव महत्वाची असल्या कारण मात्र सट्टिक नपुतली गोलंदाजी करावी लागेल ती सय्यद पिंपरीच्या गोलंदाजांना, कारण 50 धावांचे टार्गेट. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाठीमागे आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक तयार आहे. शानदार क्षेत्ररक्षण करत असताना एक धावेवरती रोखले जाते फलंदाजांना. रोखत असताना एक स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र परवीन या फलंदाजाला स्ट्राईक मिळते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 17. बिनबाद 17. 17वर खतरा होतोय की नाही, कारण हे षटक चालते ते मात्र सोमनाथ भाऊ यांचं. ह्या षटकात आपण पाहू शकाल की 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 चेंडू टाकून झाल्यानंतर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल या पॉवर प्ले मधील. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिद्धे बॅटने जर खेळला गेला असता तर नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु वापसी केलेली दिसते एक अनुभवी गोलंदाजाची, कारण पहिल्याच चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र अधूनमधून एक सट्टिक नियंत्रित 7 गोलंदाजी पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहतो ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. तुलना केली गेली तर नक्कीच कुठेतरी पुढे होता तो मात्र सय्यद पिंपरी हा संघ. यावेळेला दमदार फटका पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागे सुंदर झेल उडी मारून एक शानदार एफर्ट लावून मात्र नक्कीच ब्रेक थ्रू मिळवून दिले ते मात्र सोमनाथ भाऊ यांनी. पहिला झटका लागतोय, जोडी तोडली जाते आणि जोडी तोडत असताना परवीन भाऊच्या स्वरूपात हा पहिला झटका लागतोय महादेवपूर या संघाला. नेक्स्ट बॅटर जातोय मैदानाच्या आत 1 डाऊनला अश्विन. हा देखील एक चांगला फलंदाज मानला जाते, कारण त्यांच्याकडे क्वालिटी आहे, तजुर्बा आहे, अनुभव तर आहेच, परंतु मात्र नक्कीच आदित्य या बरोबर मात्र साथ निभावावी लागत असताना आपण पाहतो की पाऊल प्लेच्या जर लेखाजोखा बघितला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर महादेवपूर या संघाची धावसंख्या 1-17. 17वर खतरा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. प्रवीणच्या स्वरूपात मात्र पहिला झटका लागलेला आपल्याला पाहायला मिळाला या मैदानाच्या आत. शानदार झेल पकडत असताना सोमनाथ भाऊ यांनी मात्र आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिले. एक विजयाची उमेद एक बरकरार ठेवली गेली ती मात्र सय्यद पिंपरी या संघाकडे.
या पारीचे तिसरं षटक आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. आतापर्यंत जर बघायला गेलं तर नक्कीच या टुर्नामेंटमध्ये आपण पाहू शकाल की नक्कीच 25 षटकार आणि 76 चौक. कृष्णा येतोय गोलंदाजीच्या धुरा सांभाळण्यासाठी, मोर्चा सांभाळण्यासाठी, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी, कारण 12 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केलेत कुल मिलाकर सय्यद पिंपरी या संघाने. परंतु अजूनही आदित्य सलामीर फलंदाज आणि त्यांचे साथ देण्यासाठी येतोय वन डाऊनला, ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय की नक्कीच अश्विन. पावर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री टच लावले गेलेत आणि लावत असताना आपण पाहतोय की रणनीती के मुताबिक गोलंदाजी पाहायला मिळते की नाही ती मात्र कृष्णा यांच्याकडनं. फलंदाजी तर चांगली केली होती, दमदार करत असताना मात्र नक्कीच एक ऑलराऊंडरची भूमिका निभावत असताना प्रत्येकदा पाहायला मिळते. यावेळेला नक्कीच लेंथ चांगली मिळाली परंतु मात्र बॅट आणि चेंडू समन्वय झाले नसल्या कारण मात्र निर्धाव चेंडू यष्टीच्या मागे जाते. त्यानंतर मात्र एक चेंडू महत्वाचा असल्या कारण भले विकेट मिळो या ना मिळो परंतु मात्र निर्धाव चेंडू काढण्याचे काम देखील तितकंच केले जाते ते सय्यद पिंपरी या संघाकडून. तिसरं षटक यावेळेला सन्मान देऊन खेळला होता, हलक्या हाताने शक्तिशाली प्रहार नाही, डाऊन द ग्राउंड खेळला होता परंतु मिस फील्ड आणि मिस फील्ड झाल्यानंतर मात्र चेंडू सीमार सापलीकडे जातोय. 4 रन. तिसरा चेंडू असेल. आता मात्र ही लाईन चांगली असेल कारण चौकार मारल्यानंतर वापसी केली दिसते. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले ते मात्र कृष्णा यांनी. 17 धावेवरून जे 4 चौकार मारल्यानंतर धावसंख्या 21 धावसंख्या अजूनही लक्ष आहे ती मात्र दूर आहे आणि दूर असल्या कारण मात्र नक्कीच आदित्य आणि अश्विन यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी होत असताना आपण पाहतो की परवीन याने एक चांगला फटका केला होता परंतु माघारी परततोय. थर्ड मॅचच्या दिशेमध्ये कट केला होता, टॉपेज लागला होता आणि टॉपेज लागत असताना तेव्हा मात्र आपल्या शरीरापासून दूर असल्या कारण मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान तर नाही परंतु एक सिंगल धाव काढली जाते, एकेदुकीने स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र स्ट्राईकला येतोय अश्विन. धावसंख्या कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती 1/22. ही धावसंख्या महादेवपूर या संघाची दुसऱ्या इनिंगमध्ये कारण 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं परंतु 3 धावांची पेनल्टी लागल्या कारणाने 50 धावांचं आव्हान आहे ते महादेवपूर या संघासमोर. ओहो, प्ले डाऊन होतोय, बॅटचा किनारा लागला होता आणि विकेट नंबर 2 दुसरा झटका लागतोय. अश्विन फलंदाज बाद होते. अजून पण एक शेवटचा चेंडू बाकी शिल्लक असेल परंतु आपण पाहू शकाल की धावसंख्या पाहायला मिळते ती 22. 2/22. महादेवपूर या संघाचे अश्विन मात्र नाराज, हताश माघारी परततोय. प्लेट डाऊन झाला होता, बॅटच्या किनारा लागल्यानंतर डायरेक्ट स्टंपवर आदळला होता चेंडू. विकेट नंबर 2 दुसरा झटका. नेक्स्ट बॅटर मैदानात आत पाहायला मिळतोय हरीश. गोलंदाजी तर चांगली केली, पहिल्या षटकात 23 धावा कुठल्या गेल्या होत्या परंतु मात्र नक्कीच ती भरपाई फेडावी लागेल हरीश यांना. एक त्यांच्याकडे क्वालिटी तर आहे परंतु पाहायचं आहे की हो सन्मान दिला होता, एक त्याच्या रफ्तारच्या गतीमध्ये चेंडू टाकला होता. षटक संपते, षटक नंबर 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती 2/22. महादेवपूर या संघाची धावसंख्या. समीकरण बदलते, 12 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची आवश्यकता म्हणजे 14.00च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल महादेवपूर या संघाला या प्रतियोगितेत बनून टिकून राहायचे असेल तर. थोडासा नक्कीच स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. नो मीटिंग नो वेटिंग. नक्कीच फलंदाज आपल्या समोर आहेत तर लवकरात लवकर हा सामना संपायचा आहे कारण आपल्याला उशीर होतोय. घड्याळामध्ये आपण पाहू शकाल की 12 वाजून 24 मिनिट झाल्यानंतर
अजूनही 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी महादेवपूर या संघाला. घाई करायची आहे मित्रांनो, स्पीडअप घ्यायचं आहे. अंपायरना विनंती असेल की एक क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल टीचर 11 आणि गंगा माळुंग यांच्या दरम्यान. टीचर 11 या संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु हा सामना संपल्यानंतर लगेच आपल्याला सामना तो पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे. मित्रांनो, आमच्या समालोचन कक्षातून तुमच्यापर्यंत जर आवाज येत असेल तर नक्कीच तयार राहायचे आहे. परत एकदाच सामन्याला सुरुवात होते कारण समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 14-14, 14-28, 14च्या सरासरीने जावं लागेल महादेवपूर या संघाला. परंतु आपण पाहतोय की एक कॉन्फिडन्स देऊन मात्र गोलंदाजाची मात्र निवड केली. रवी येतोय 7 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज मात्र सय्यद पिंपरी या संघाकडनं. पन्नास धावांचे आव्हान दिलं होतं, परंतु मात्र नक्कीच किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली ती मात्र सय्यद पिंपरी या संघाकडनं. एक समयला असं वाटलं की आरामसे है मात्र धावा चेंज केल्या जातील की नाही, परंतु मात्र कुठेतरी एक संकटात पाळलं जाते महादेवपूरच्या फलंदाजांना. रवी येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटच्या मारा करण्यासाठी प्रत्येकदा तयार, कारण 12 चेंडू आणि 28 धावांचे हे समीकरण हे गणित आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते आणि ते कोडं सोडवत असताना आदित्य आणि हरीश भाऊ यांच्यावरती मदार असेल, जबाबदारी असेल. आणि जबाबदारी होत असताना पाहतो की चौथ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. फील्ड लावले गेले. फील्ड लावल्यानंतर आपण पाहतोय ऑफ साईडला एक राईट हँड फलंदाज असल्याने आपण थर्ड मॅनच्या गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक त्यानंतर थोडासा शॉर्ट कव्हरला. यामध्ये चांगला चेंडू फेकला होता. चांगला फेकत असताना आपण पाहतोय की नक्कीच प्रेशर टाकला जातोय. मेनो वैज्ञानिक दबाव प्रेशर टाकला जातो तो आदित्य यांच्यावरती, कारण सलामीर फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटच्या माध्यमातून बघायला गेलं तर नक्कीच चांगले फटके पाहायला मिळाले होते, परंतु जी लय आहे ती मात्र पकडता आली नाही. रवी यांच्या मात्र नक्कीच कॉन्फिडन्स वाढवला जातोय. यावेळेला बॅकफुटवर आला होता, बॅटच्या किनारा लागला होता की नाही. स्करले गंपारला नक्कीच अपील तर केली होती, परंतु नाकारले जाते. नाकारल्यानंतर कुठलेही नुकसान तर नसेल, नुकसान होत नसण्या कारण परंतु नक्कीच फायदा होतोय. भलेही विकेट मिळो ना मिळो, परंतु मात्र एक निर्धाव चेंडू टाकण्यात मात्र नक्कीच कुठलीच कसर सोडली जात नाही. मिस्टर रवी यांच्याकडनं प्रत्येकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. यामध्ये आपण पाहतोय की वाईटचा कॉल येतोय. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. भर पडत असताना समीकरण बदलतंय प्रत्येकदा, कारण 28 धावा लागत असताना 27 धावांची आवश्यकता अजूनही लागते जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 27 धावा. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की नक्कीच नथिंग इम्पॉसिबल. यावेळेला देखील नक्कीच शोल्डरचा वापर करत असताना जी लेंथ पकडली गेली, जो वीक झोन आहे स्ट्रॉंग झोन आहे त्या ठिकाणी मात्र नक्कीच जडमध्ये चेंडू टाकला जात नाही. आणि टाकत नसताना कृष्ण या फलंदाजाला स्ट्राईक दिले गेले तर नक्कीच चांगलं होईल, कारण समीकरण बदलतंय. कारण जसे जसे मात्र चेंडू घटत जातील तसे तसे मात्र नक्कीच प्रेशर येऊ शकते तो मात्र फलंदाजावरती. मित्रांनो नक्कीच अर्जू नका, कारण फलंदाजाची जी मात्र नक्कीच एकाग्रता भंग होते. आपण टाळीच्या गजरात सावध करू शकताय. यावेळेला नक्कीच चांगला फटका मारलाय, परंतु मात्र थर्ड मॅनच्या गलीमध्ये गेलेला होता चेंडू. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत येत असताना मात्र एक सिंगल धाव येत असताना मात्र नुकसान तर झालं नाही, परंतु नुकसान होत नसताना एक सिंगल धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 24 धावसंख्या आहे. कुठेतरी अंकुश लावला जातो रनावरती, परंतु मात्र हार्ड हिटर फलंदाज अजूनही आपल्या सुरक्षित आहे क्रीजवरती. बेस्टर कृष्णा याची मोठी जबाबदारी. यावेळेला देखील खाली राहून गेला होता चेंडू. खेळण्याचा प्रयत्न अंदाज तर मात्र चुकलाय, परंतु चुकत असताना काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळते रवी यांची. तथापि कुठल्याही मात्र प्रकारचे मोठे शॉट्स खेळण्यासाठी बांधून ढकलून ठेवले गेले फलंदाजांना, कारण संधी दिली जात नाही. जात नसल्या कारण आपण पुढील पाहतोय की नक्कीच समीकरण बदलतंय. लॉफुल टचचे चेंडू कन्वर्ट केलाय गेलाय, स्टँडर्ड केलंय आणि दर्शक गिरगाव मध्ये जाऊन चेंडू पडतोय. षटकार येतोय आणि षटकार आल्यानंतर मात्र षटक देखील संपतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळेल ती मात्र 2 बाद 30. चला मित्रांनो नक्कीच घाई करायची आहे, कारण समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. कालच्या असाच एक सामना पाहायला मिळाला होता. 2-3 चेंडूमध्ये जेव्हा 14 धावा लागत होते तिथे मात्र गणेशगाव या संघाने लगातार 2 षटकार खेचून विजयश्री खेचला होता. आणि कालच्या दिवशी गणेशगाव हा संघ अंतिम बॉलमध्ये नक्कीच विजेता ठरला होता. आणि ठरत असताना मात्र त्याच दिशेने जर बघायला गेलं तर 6 चेंडूमध्ये 20 धावा म्हणजे युवराज सिंगने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. त्याच पद्धतीने आपण पाहतो की ऋतुराज गायकवाड ह्याने देखील नक्कीच अहमदाबादच्या मैदानावरती 7 षटकार मारले होते. तीच पुनरावृत्ती करेल का आदित्य आणि हरीश यांच्यावरती जबाबदारी.
फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. परत एकदा आपण पाहतोय की नक्कीच दमसाक केली जाते. फलंदाजाची दमसाक करत असताना थोडासा प्रेशर गोलंदाजावरती नक्कीच लाईन बिघडावं लागेल. आदित्य हा सलामीर फलंदाज अजूनही एक कसमकस संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केलाय. त्या ठिकाणी खाली एक क्षेत्र आहे. तेज रफ्तारच्या गतीने थोडासा चढाव तर आहे. गती कमी होते. चेंडूची गती कमी होत असताना मात्र एके दुकीने तर फरक पडणार नाही. तो मात्र सय्यद पिंपरी या संघाला, परंतु मात्र आपण पाहू शकाल की इथं गरज आहे ती मोठ्या षटकार आणि चौकारांची कॅल्क्युलेशन सोच समजून दिमाग लावून फलंदाजी करावी लागेल हर्षभाऊ आणि आदित्य यांना. अजूनही 18 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 18 धावा. 3 षटकार येतील का हा प्रश्न निर्माण होते. कारण क्षमता आहे, क्वालिटी आहे, परंतु थकलेला असल्याने मात्र नक्कीच जी एनर्जी आहे ती मात्र कुठेतरी थोडीशी कमी पडली दिसते आदित्य भाऊ यांची. प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्न चालू होत असताना मात्र नक्कीच आपण पाहतोय की नक्कीच परत एकदा कॉन्फिडन्स दिला जातोय. जात असताना आपण पाहतो की अटॅक शानदार केला जातोय. अटॅक शानदार करत असताना आपण पाहू शकाल की रॉकले अजूनही समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये 3 षटकार येतील का. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला होता. वाईटच्या खोलीतही अतिरिक्त धावामध्ये परत एकदा भर पडते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच 35 या आकड्यावरती 33 या आकड्यावरती 2 बाद 33. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँडर्ड केलंय आमच्या नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये लॉंग रनच्या वरती बिग षटकार. प्रत्येकदा नक्कीच आमचे व्हॉलेंटियर असतील त्यांनी चेंडू आणण्यासाठी जायचे, परंतु षटकार येतोय. जिथे 17 धावा लागत होत्या तिथे आता मात्र कुठेतरी 11 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. महादेवपूर हा संघ नक्कीच एक संघर्ष करत असताना पाऊणखिंड लढत असताना मैदानाच्या आत पाहायला मिळते. परंतु अजूनही सलामीर फलंदाज आपण पाहतोय की आदित्य अधूनमधून नक्कीच त्यांचे जे नियंत्रण होतं ते मात्र कुठेतरी चुकलं होतं. परंतु चुकत असताना नक्कीच लय वापस केली आणि लय वापस करत असताना एक बिग षटकार. आता मात्र थोडासा प्रेशर गोलंदाजावरती टाकला जातोय. अजूनही संधी दोन्ही संघांसाठी नक्कीच चान्स आहेत आणि दोन्ही संघांसाठी चान्स होत असल्याने आपण पाहतोय की शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 3-11 यावेळेला बॅकफुटवर आला होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न तर केला नाही, परंतु मात्र शरीरापासून दूर होता आणि दूर होत असताना थोडासा शोल्डरचा वापर केला. जेव्हा मात्र नक्कीच उंच कद आहे आणि उंच कद असल्याने मात्र नक्कीच फायदा होतोय या बॉडीचा. शानदार गोलंदाजी, शानदार फलंदाजी. समीकरण परत एकदा बदलतंय. ह्या चेंडूवरती मात्र नक्कीच दारमदार असेल. ह्या चेंडूवरती नक्कीच कळू शकेल की कोण विजयी होईल, कोणाचा पराभव होईल. परंतु मात्र आपण पाहतो की अजूनही संधी निर्माण झालेली दिसते ती मात्र दोन्ही संघाकडे, कारण क्षमता आहे ती मात्र आदित्य यांच्याकडे. एक बिग षटकार मारल्यानंतर वापसी केली दिसते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना ऑन साईडला आपण पाहतोय थोडासा शॉर्ट कव्हर. ऑन साईडला बिलकुल खाली क्षेत्र आहे आणि खाली क्षेत्र असल्याने परत एकदा आपण पाहतोय की एक हलक्या हाताने खेळला होता. थोडासा डीप लॉंगनच्या क्षेत्रामध्ये येतोय. त्या ठिकाणी आपण पाहतो की थोडीशी मिसफील्ड होते. गुड रनिंग बिटवीन द करत असताना 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. परत एकदा आदित्य भाऊ यांच्याकडे स्ट्राईक जाते, परंतु समीकरण बदलते. शेवटचा चेंडू बाकी शिल्लक. 9 धावांची आवश्यकता लागते. जर काही जर नो बॉल पडला तर नक्कीच विजय प्राप्त करू शकते. कारण माझ्या जीवनातील समालोचन करत असताना ठाण्यापाडच्या किंवा हर्सुलच्या मैदानावरती जेव्हा वावर आणि ठाणापाडा यांच्यात सामना झाला होता तेव्हा मात्र एक चेंडू 14 धावा काढल्या गेल्या होत्या आणि 14 धावा करत असताना या वेळेला चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे चौकारांसाठी, परंतु मात्र आपला विजय प्राप्त करू शकले नाही. आदित्य भाऊ यांचा संघर्ष मात्र नक्कीच कमी ठरला आणि कमी ठरत असताना मात्र हा सामना जिंकलाय तो मात्र 3 धावेने. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पुढचा सामना असेल टीचर 11 विरुद्ध गंगा माळवंगी यांच्या दरम्यान. टीचर 11 या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शानदार फलंदाजी केली होती आदित्य भाऊ यांनी, परंतु मात्र जाता जाता आपल्या संघाला काही विजय प्राप्त करून दिला नाही. हातात निराशा घेऊन माघारी परतते. परंतु नक्कीच क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण सांगतोय की मॅच हरलो म्हणून खेळ संपत नाही. मॅच हरलो म्हणून क्रिकेट खेळणे कधी थांबत नाही आणि आज हरलो म्हणून कधीच जिंकणार नाही असे क्रिकेट नाही. नक्कीच प्रयत्न करा, नक्कीच प्रयत्न केल्याने तुम्हाला यश मिळेल. परंतु यश प्राप्त करत असताना मात्र 3 धावेने समोर